हाय मैत्रिणींनो, मी आहे प्रिया आणि मी तुमच्यासाठी अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या स्किन केअर आणि हेअर केअरच्या ज्या रेमेडीज आहेत त्या घेऊन येत असते। तर आजचा विषय असा आहे की तो नेहमी एक कॉमन विषय राहिला आहे, पण त्याला बरेच लोक आहेत ते इग्नोर करतात। तो म्हणजे चेहऱ्यावरचा डलनेस। आता चेहऱ्यावर जर डलनेस असेल किंवा चेहरा तुम्हाला फ्रेश वाटत नसेल तर अशा वेळी तुम्ही कोणता फेस पॅक वापरायचा, तुम्ही कोणती जी घरगुती उपाय करू शकता हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे। तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण एक अशी होम रेमेडीज जो आहे त्याच्यामधली एक रेमेडी आपण आज अप्लाय करणार आहोत की त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचा जो डलनेस आहे किंवा चेहऱ्यावर जो काळपटपणा येतो तो काळपटपणा पूर्णपणे निघून जाण्यासाठी तुम्हाला मदत होईल। ठीक आहे, तर याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा इथे घ्यायचं आहे ते 2 चम्मच मी इथे राईस फ्लावर घेतला आहे। राईस फ्लावर म्हणजेच काय, तांदळाचं पीठ। ठीक आहे, 2 चम्मच इथे राईस फ्लावर घ्यायचं। त्याच्यामध्ये तुम्हाला 1 चम्मच ॲलोवेरा जेल टाकायचं आहे। ॲलोवेरा जेल टाकल्यानंतर तुम्ही गरजेनुसार त्याच्यामध्ये मिल्क ॲड करायचं आहे, म्हणजेच दूध ॲड करायचं आहे। ठीक आहे, तर हे दूध जे आहे ते तुम्ही कच्चे दूध वापरा किंवा जे काही पश्चराइज्ड मिल्क मिळतं किंवा जे तुमच्याकडे घरामध्ये उपलब्ध आहे हे मिल्क तुम्ही वापरलं तरी चालेल। ठीक आहे, तर हे गरजेनुसार तुम्ही ॲड करायचं। त्याची छान अशी पेस्ट बनवायची आणि ही पेस्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावायची। ती पेस्ट लावताना एवढी स्मूथ पेस्ट बनते। ती स्मूथ पेस्ट लावल्यानंतर 10 ते 15 मिनिटं ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर ठेवायची आहे। 15 मिनिटं झाल्यानंतर ही पेस्ट पूर्णपणे सुकते। ठीक आहे, ही सुकल्यानंतर तुम्ही काय करायचं, चेहऱ्यावर स्क्रब करत ही जी पेस्ट आहे ती चेहऱ्यावरून धुवून काढायची आहे। ठीक आहे, धुवून काढल्यानंतर तुम्हाला एवढा छान त्याचा चेहऱ्यावर ग्लो येईल किंवा इन्स्टंट तुम्हाला फेअरनेस तुमच्या चेहऱ्यावर दिसेल। ठीक आहे, हे फेअरनेस जर तुम्हाला टिकवून ठेवायचे असेल तर ही होम रेमेडी जी आहे तुम्हाला आठवड्यातून 2दा तरी करावी लागेल। ही होम रेमेडी स्वतःहून कराल तेव्हा तुम्हाला याचे फरक जाणवेल किंवा याचा काही डिफरन्स आहे ते तुमच्या चेहऱ्यावर जाणवेल। तर तुम्ही जेव्हा ही होम रेमेडी कराल तेव्हा मला कमेंटमध्ये नक्की तुमचे जे काही तुम्हाला रिझल्ट्स मिळाले आहेत ते तुम्ही नक्की मला कळवा। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकचं बटन नक्की प्रेस करा।